पुण्यातील महर्षी नगर परिसरात काल मध्यरात्री गाड्यांची तोडफोड झाली आहे। आपण जर पाहिलं तर आपण या परिसरात आहोत ज्या ठिकाणी या गाड्यांची तोडफोड झालेली आहे। जवळपास 7 चारचाकी वाहनं आहेत, एक टेम्पो आणि एक रिक्षा, अशा या सर्व वाहनांची तोडफोड करण्यात आलेली आहे। एका अल्पवयीन मुलाकडून ही तोडफोड करण्यात आलेली आहे। दारू पिऊन जे आहे ती याने तोडफोड केली आहे। जवळपास 9 गाड्या आहेत। एका टेम्पोची देखील इथे आपण पाहिलं तर मोठी तोडफोड करण्यात आलेली आहे। टेम्पोचे जे मालक आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। टेम्पोची तोडफोड झाली आहे, नुकसान झाली आहे, काही पोलिसांकडून पाहणी करण्यात आली आहे इकडे? नाही, पोलिस येऊन गेले, सकाळी सर्वे करून बघून गेले। ते आज चौकशी चालू आहे। अजून कोण केलं ते अजून माहिती स्पष्ट झालं नाही। 4 ते 5च्या दरम्यान लोकांनी 15-20 ते गाड्या फोडल्या इकडं साधारण। तोडफोड झाली आहे, नुकसान झालंय गाडीचं तर नुकसान झाले। 15-20 गाड्यांचे सगळे काच फोडले, टेम्पो फोडले, कार वगैरे फोडले। 4 ते 5च्या दरम्यान एक 20-25 गाड्या फोडल्या इकडं। तुम्हाला केव्हा काय आलं हे गाडीची तोडफोड वगैरे? मार्केटला जायचं होतं। मार्केटला सकाळी 7-6:30ला उठलो आम्ही, तर बघितलं गाडीपाशी येऊन तर गाडीचे सगळे काच वगैरे सगळे फुटलेले होते। तर सर्व गाड्या इकडं फुटलेल्या होत्या। खरं तर वारंवार या परिसरात गाड्या चोरीच्या घटना ज्या आहेत त्या देखील घडत आहेत। त्यानंतर आता आज देखील आपण पाहिलं तर जवळपास 9 गाड्यांची तोडफोड या परिसरात करण्यात आलेली आहे। अजून देखील आपण जर पाहिलं तर या बाजूला तिकडे काही चारचाकी आहेत, त्यांची देखील तोडफोड केल्याची आपल्याला पाहायला मिळेल। वारंवार अशा प्रकारच्या गाड्यांची तोडफोड करून जी आहे ती दहशत माजवण्याचा प्रयत्न खरं तर या भागात केला जातोय। ही जी तोडफोड केली आहे ती एका अल्पवयीन मुलाकडून केली गेलेली आहे आणि याच्यावर आता गुन्हा दाखल करण्याचं काम जे आहे ते स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये सध्या सुरू आहे। मग मुलाला देखील ताब्यात घेतलेला आहे। मात्र अशा प्रकारच्या वारंवार घटना घडत असल्यामुळे इथल्या नागरिकांमध्ये जे आहे ते दहशतीचं वातावरण जे आहे ते पसरलेलं पाहायला मिळतं। मोनायनपुरे, सिविक मिरर।